संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभाव या भारत भूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म दिसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, दीघ निकाय या ग्रंथाचा अभ्यास सध्या वर्षावास कालीन प्रवचन मालिकेच्या अंतर्गत आपण करीत आहोत। या दीघ निकाय ग्रंथातील जवळपास 11 सुत्तांचा अभ्यास आपण आतापर्यंत केलेला आहे। आज एका नवीन सुत्ताला आपण सुरुवात करीत आहोत। त्या सुत्ताचं नाव आहे लोहिच्य सुत्त। दीघ निकाय या ग्रंथातील 12व्या क्रमांकाचं हे सुत्त आहे। या सुत्ताचं नाव आहे लोहिच्य सुत्त आणि याही सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी जो उपदेश केलेला आहे एका लोहिच्य ब्राह्मण तरुणाला, तो उपदेश सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे की या आतापर्यंतच्या सुत्तांमध्ये आपण बघितला। हे जे सुत्त आहे लोहिच्य सुत्त, या सुत्ताचा विषय पण फार महत्त्वाचा आहे। जसं आपण पाहतो की एखाद्याला एक विशेष जर ज्ञान प्राप्त झालं असेल तर ते ज्ञान मी दुसऱ्यांना सांगावं की सांगू नये या विवंचनेमध्ये सगळेजण असतात। जसं समजा तुम्ही आहात, तुमच्याकडे एखादे नवीन ज्ञान प्राप्त झालं, ज्याच्यामुळे तुमचं कल्याण झालं, तुमचं मंगल झालेलं आहे, तर एखादा व्यक्ती जर लोभी असेल तर तो काय करेल, माझं तर मंगल झालं, मी आता दुसऱ्यांना सांगत नाही, मला काय करायचं, मी माझ्या मेहनतीने कष्टाने ते ज्ञान कमवलं, मी माझ्या मेहनतीने श्रमाने ते ज्ञान कमवलं, मी माझं मंगल केलं, मी कशाला दुसऱ्यांना सांगू। आता हा झाला लोभी विचार, म्हणजे मी माझं कल्याण केलं, मला दुसऱ्याची काही घेणं देणं नाही। पण एक जण असा असते की मी माझ्या मेहनतीने कष्टाने जे ज्ञान प्राप्त केलं, मी माझं तर मंगल केलं, पण दुसऱ्यांचंही मंगल झालं पाहिजे, दुसऱ्यांचंही कल्याण झालं पाहिजे, असा विचार करून तो व्यक्ती त्या ज्ञानाचा उपदेश करतो। तो व्यक्ती त्या ज्ञानाचा उपदेश करतो कशासाठी, माझं मंगल झालं, दुसऱ्यांचं पण मंगल झालं पाहिजे। तर हा झाला करुणेचा विचार, स्वार्थी विचार नाही, करुणेचा विचार। या संदर्भामध्ये भगवान बुद्धांनी उपदेश केलेला आहे। जसं आपण पाहतो की भगवान बुद्ध जेव्हा ज्ञान प्राप्त करून घेतात तेव्हाही त्यांच्या मनामध्ये असा विषादयोग उत्पन्न झाला होता की मी तर ज्ञान प्राप्त केलं, मी दुःखमुक्त झालो, पण मी या दुःखमुक्तीच्या ज्ञानाचा उपदेश
लोकांना करावा की करू नये, अशा द्वंद्व मानसिकतेमध्ये भगवान बुद्ध असताना ते या लोकांकडे पाहतात, या जनतेकडे कटाक्ष टाकतात आणि पाहतात की अरे बिचार हे लोक दुखी आहेत, हे लोक दुखी आहेत, त्यांच्या अज्ञानामुळे दुखी आहेत, त्यांच्या अविद्येमुळे ते दुखी आहेत, या लोकांना जीवनाचं सत्य माहीत नाही आहे, अरे बिचार हे लोक दुखी आहेत. करुणा उत्पन्न केली भगवान बुद्धांनी, की करुणा उत्पन्न केली की या दुःखितांचं दुःख दूर झालं पाहिजे, या लोकांचं शोषण दूर झालं पाहिजे. असा करुणेचा विचार करून भगवान बुद्धगया ते सारनाथपर्यंत पायी प्रवास करतात, 250 किलोमीटरचा प्रवास. म्हणजे एखाद्याचं दुःख बघून, त्याचं दुःख बघून जेव्हा तुमचं मन हळहळ व्यक्त करते ना, हळहळ म्हणजे काय म्हणता तुम्ही त्याला, मन कंपित पाहुणे बघा, तुम्हाला असं वाटतं अरे रे बिचारा काय दुःखी आहे, बिचारा याचं दुःख दूर झालं पाहिजे. ते नाही का आता ते एक बातमी आली, एका तरुण मुलाला बापासोबतच त्या पहाडावर उडी घेतली, बिचारे तोही मेला बिचारा, त्याचा बापही मरण पावला, पोरगाही मेला, नवराही मेला, असं बघून आईनेही उडी मारली. बिचार किती दुःख आहे, किती दुःख आहे. एखादा करुणावान व्यक्ती काय विचार करेल, अरे काय दुःख आहे, अरे काय दुःख आहे, किती भयंकर दुःख आहे, किती विदारक दुःख आहे. ते दुःख बघून तुमचं मन कंपित झालं पाहिजे. एखाद्या व्यक्तीचं दुःख बघून तुमच्या मनात असा विचार आला पाहिजे की याचं दुःख दूर झालं पाहिजे, हा दुःखमुक्त झाला पाहिजे. या करुणेचा विचाराने भगवान बुद्धगया ते सारनाथपर्यंत पायी प्रवास करतात आणि तिथे जाऊन पंचवग्य भिक्खूंना ज्ञानाचा उपदेश करतात. बघा, जर भगवान बुद्धाच्या मनामध्ये करुणा उत्पन्न झाली नसती तर भगवान बुद्धांनी तो उपदेश केला असता का? नाही केला असता. बाबासाहेबांचं उदाहरण, वयाच्या 60व्या वर्षी बाबासाहेब संविधान लिहितात. किती वय? 60व्या वर्ष, जे रिटायरमेंटचं वय आहे, ज्या वयात लोक रिटायर्ड होतात, बस आता मला काही घेणं देणं नाही, मस्त रिटायरमेंटचा लाईफ जगतो म्हणून मस्त ऐशोआरामात जीवन जगतात. बाबासाहेबांनी वयाच्या 60व्या वर्षी भारताचं संविधान लिहिलं. कशामुळं? ते कोणतं बल होतं बाबासाहेबांमध्ये, ती ताकद कोणती होती बाबासाहेबांमध्ये. बाबासाहेबांना बीपीचा आजार होता, शुगरचा आजार होता, थायरॉइड पण होतं, गुडघे आणि कंबर पण दुखायची, तरी बाबासाहेब आंबेडकर बसून भारताचं संविधान लिहितात. कोणतं बल होतं ते, ती कोणती शक्ती होती, ते जे बल होतं ना बाबासाहेबांमध्ये, ती आहे करुणा. करुणा आहे की माझ्या या देश बांधवांचं, या देशातील नागरिकांचं मंगल झालं पाहिजे, त्यांचं कल्याण झालं पाहिजे, हा करुणाभाव होता. या करुणा भावनेमुळेच बाबासाहेबांनी भारताचं संविधान लिहू शकले. बाबासाहेब असे म्हटले असते ना, मला काय करायचं आहे देशवासियांचं, मला काय करायचं आहे, मी टाय सूट कूट बोटामध्ये राहतो, मला राहायला मस्त बंगला पण आहे, पैसा पण आहे, लोक माझा सन्मानही करतात, मला काय करायचं, असा जर विचार बाबासाहेबांनी केला असता तर बाबासाहेब झाले नसते, आहे की नाही. तुमचे आमचे उद्धारकर्ते झाले नसते, बाबासाहेब संविधानाचे शिल्पकार झाले नसते. पण करुणा होती ना बाबासाहेबांच्या मनात, बाबासाहेबांच्या मनात करुणा होती, तेव्हाच तर तुमचं आमचं मंगल केलं, या भारताचं मंगल केलं. भगवान बुद्ध सुद्धा असेच महाकारुणिक होते. तर भगवान बुद्धांचा हा जो लोहितच्या सूत्रातील जो उपदेश आहे, हा उपदेश सुद्धा याच तत्वावर आधारलेला आहे. कारण हा लोहितचं नावाचा ब्राह्मण तरुण जो होता, हा तरुण असा विचार करायचा, या सूत्रामध्ये असं आलेलं आहे, हा जो तरुण होता याच्या मनात पण असा विचार आला की मी जर कोणतं ज्ञान प्राप्त केलं ना, मी दुसऱ्याला सांगणार नाही, बस ते ज्ञान मी प्राप्त केलं, माझं मंगल झालं, माझं कल्याण झालं, ते दुसऱ्यांना मी सांगणार. कशाला सांगू, ते त्याचं मेहनत करतील, कष्ट करतील, यांचं करत बसतील, मी नाही सांगणार. हा झाला स्वार्थी विचार. हा काय झाला? हा स्वार्थी विचार झाला. तर याच तत्वांवर आधारित भगवान बुद्ध त्या लोहितच्या ब्राह्मणाला, तरुण ब्राह्मणाला उपदेश करतात
त्या संदर्भातील हे लोहितचे सुत्त आहे. तर या सुत्ताची सुरुवात आपण करत आहोत. म्हणजे काही त्या फार काही मोठं सुत्त नाही आहे. एका धम्मदेशनेमध्ये आपण हे सुत्त पूर्ण समजून घेऊ शकतो. त्या लोहितच्या सुत्ताची सुरुवात आपण आजपासून आता इथे करीत आहोत. असे मी ऐकले आहे, एके समयी भगवान बुद्ध कौशल देशात 500 भिक्षूंच्या मोठ्या समुदायासह हिंडत असताना शालवाटिकेकडे गेले. त्यावेळी लोहितच्या नावाचा ब्राह्मण सालवाटिकेमध्ये राहते. सालवाटिका म्हणजे सालाचे झाडं, शाल वृक्षाची झाडं, भरपूर झाडं होती, त्याला शालवाटिका असं म्हणतात. त्या शालवाटिकेमध्ये भगवान बुद्ध असताना तिथेच हा लोहितचे ब्राह्मण राहत होता. ते गाव मनुष्याने गजबजलेले होते. तृण, काष्ट, उदक, धान्यांनी परिपूर्ण होते व राजभोग्य असे असून कौशल देशाचा राजा प्रसेनजित याने त्या लोहितच्या ब्राह्मणाला ते गाव दान दिले होते. त्यावेळेची परंपरा होती ब्राह्मणांना गाव दान द्यायची. म्हणजे ह्या गावाचं दान कोणी, तूच घे भाऊ, दुसरं घेणार नाही, असं ते गाव दान देण्याची परंपरा होती. तर ते गाव सुद्धा त्या लोहितच्या ब्राह्मणास राजदाय म्हणून दान दिले होते. त्यावेळी लोहितच्या ब्राह्मणाच्या मनामध्ये असा खोटा विचार आला. कोणाच्या मनात? त्या लोहितच्या ब्राह्मणाच्या मनात असा खोटा विचार आला. एखाद्या श्रमणाला अथवा ब्राह्मणाला एखादा कुशल विचार सुचला तर त्याने तो दुसऱ्यांना सांगू नये. आता मी तुम्हाला समजावून सांगितलं ना. आज हा लोहितचे ब्राह्मण तोच विचार करत आहे की एखाद्या श्रमणाला, भिक्षूला, एखाद्या ब्राह्मणाला जर चांगला कुशल विचार उत्पन्न झाला ना, त्याने ते दुसऱ्याला सांगू नये. कारण एक दुसऱ्याचं काय करू शकणार हो? म्हणजे मी काय तुमचं भलं करणार आणि तुम्ही माझं काय भलं करणार, असा तो विचार करत होता. ज्याप्रमाणे जुने बंधन तोडून टाकून नवे बंधन उत्पन्न करावे, त्याप्रमाणे हा त्याचा लोभयुक्त पापी विचार होता. बघा, हा स्वार्थी विचार आहे ना. हा विचार स्वार्थी विचार आहे ना. मी माझं मंगल केलं, मला तुमच्या घेणं देणं नाही, हा स्वार्थी विचार झाला. असा स्वार्थी विचार त्या लोहितच्या ब्राह्मणाच्या मनामध्ये आला. तेव्हा लोहितच्या ब्राह्मणाने ऐकले की शाक्यपुत्र श्रमण गौतम शाक्य कुलातून बाहेर पडून वैशाली नगरीमध्ये महावन कुटागार शालामध्ये राहत आहेत आणि त्यांची अशी ख्याती पसरलेली आहे. कोणती ख्याती आहे? इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवती. अशी ज्यांची ख्याती पसरलेली आहे, अशा गुणांनी युक्त अरहंत दुःखमुक्त भगवान बुद्ध, अशा अरहंताचे दर्शन घेणे हे कधीही चांगलं आहे, असा त्याने विचार केला. तेव्हा लोहितच्या ब्राह्मणाने रोसिक नावाच्या न्हाव्याला हाक मारून त्याला म्हटले की अरे मित्र रोसिका. रोसिका म्हणजे त्याच्या न्हावी, त्याचा न्हावी जो होता केस कापणारा, त्याचं नाव होतं रोसिका. त्याला म्हणतो, मित्रा रोसिका इकडे ये, भगवंताकडे जाऊन माझ्या वतीने त्याला म्हण की लोहितच्या ब्राह्मणाने विचारले आहे की आपला आजार आणि त्रास कमी आहे ना, आपली प्रकृती ठीक आहे ना, आपल्याला शक्ती आणि आराम वाटतो ना, आणि आणखीन असे सांग की उद्या आपण कृपया करून लोहितच्या ब्राह्मणाच्या घरी जेवायला यावे. म्हणजे अशा प्रकारचा संदेश घेऊन तू भगवान बुद्धांकडे जा, असा तो लोहितचे ब्राह्मण त्या नावी रोसिकाला सांगत आहे. तो म्हटला ठीक आहे. तेव्हा रोसिकाने भगवंताकडे जाऊन भगवंतांना निरोप कळविला किंवा हा जो लोहितचे ब्राह्मण आहे तुम्हाला उद्याच्या भोजनाकरिता निमंत्रण देत आहे, तुमच्या तब्येतीबद्दल विचारत आहे, त्याला निरोप कळविला. भगवंतांनी स्तब्ध राहून अनुमती दर्शविली. तेव्हा रोसिक नावी भगवंताची अनुमती जाणून आसनावरून उठून भगवंतांना अभिवादन करून लोहितच्या ब्राह्मणाकडे गेला आणि म्हणाला
की मी तुझ्या वतीने भगवंताला तुझा निरोप दिलेला आहे आणि भगवंताने सुद्धा उद्या भोजनाला येण्याची अनुमती दर्शविलेली आहे. अशा प्रकारे मग दुसऱ्या दिवशी भगवंताने अनुमती दिली. मग दुसऱ्या दिवशी रात्र सरल्यानंतर सकाळीच, म्हणजे तेव्हा काही नाश्ता वगैरे करायची म्हणजे अशी काही पद्धत नव्हती. बस भोजन पात्र घ्यायचं, भिक्षा पात्र घ्यायचं, चिवर घालून संघाटी घेऊन अगदी सकाळी पात्र चिवर घेऊन भिक्षाटन करण्यासाठी जाण्याची परंपरा होती. तर रात्र सरल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंताने चिवर परिधान केलं, संघाटी घेतली, हातामध्ये भिक्षापात्र गेलं, हाताने भिक्षापात्र घेतलं आणि त्या लोहितच्याकडे भोजनदानासाठी भगवान बुद्ध तयार झाले. त्यावेळी अशा प्रकारे रोसिक नावीनंतर भगवंताकडे जाऊन त्यांस अभिवादन करून भगवंतांना म्हणाला की भगवान, वेळ झालेली आहे, जेवण तयार आहे. तेव्हा भगवान सकाळीच वस्त्र परिधान करून पात्र चिवर घेऊन भिक्षू संघासहित साल वाटिकेकडे निघाले. त्यावेळी रोसिक नावी भगवंताच्या पाठीमागे चालत होता आणि तो भगवंतांना म्हणाला, कोण? तो जो लोहितच्याचा जो सेवक होता रोसिक, तो भगवंतांना म्हणाला, भगवान, लोहितच्या ब्राह्मणाच्या मनामध्ये असा खोटा विचार आहे की एखाद्या श्रमणाला अथवा ब्राह्मणाला जर एखादा कुशल विचार मनामध्ये उत्पन्न झाला तर त्याने ते दुसऱ्याला सांगू नये. कारण एक जण काय दुसऱ्याचं भलं करणार आहे, म्हणजे मी काय तुमचं भलं करणार आणि तुम्ही माझं काय भलं करणार, त्याने तो कुशल विचार दुसरा सांगू नये. तर भगवंतांनी त्या लोहितच्या ब्राह्मणाला या पापी विचारापासून सोडवावे. असा तो रोसिका न्हावी भगवंताला सांगत आहे की त्याच्या मनामध्ये असा विचार आलेला आहे, भगवान, त्याच्या मनामध्ये असा विचार आलेला आहे, पापी विचार, तुम्ही त्याला त्याच्या पापी विचारापासून सोडवा, असं तो भगवंतांना विनंती करतो. आणि भगवंतांना ठीक आहे रोसिका, ठीक आहे असं म्हणून नंतर भगवान लोहितच्या ब्राह्मणाच्या घरी आले आणि त्यांच्याकरिता टाकलेल्या आसनावरती बसले. नंतर लोहितच्या ब्राह्मणाने बुद्ध ब्रह्म भिक्खू संघाला भोजनदान दिलं. भगवान बुद्धाने भोजन ग्रहण केलं. त्यानंतर भगवंताचं भोजन झाल्याचं बघून तो लोहितच्या बाजूला एका छोट्या आसनावरती बसला आणि भगवंतांना अभिवादन करून भगवंतांना म्हणाला, अशा प्रकारे आसनावर बसला. तेव्हा भगवान लोहितच्याला म्हणाले, बघा, भगवान त्या लोहितच्याला म्हणाले की अरे लोहितच्या, एखाद्या श्रमणाला अथवा ब्राह्मणाला एखादा कुशल विचार जर सुचला तर त्याने ते दुसऱ्याला सांगू नये, कारण एक जण काय दुसऱ्याचं भलं करणार आहे. असा खोटा पापी विचार तुझ्या मनात आलेला आहे, हे खरं आहे का? असं कोण विचारत आहे? भगवान बुद्ध त्या लोहितच्याला विचारत आहे. तो म्हणतो, हो गौतम, असा विचार माझ्या मनामध्ये आला की एखाद्या श्रमणाच्या ब्राह्मणाच्या मनात चांगला जर कुशल विचार उत्पन्न झाला तर त्याने ते दुसऱ्याला सांगू नये, कारण एक जण काय दुसऱ्याचं भलं करणार आहे, मी काय तुमचं भलं करेल आणि तुम्ही माझं काय भलं करणार, असा विचार माझ्या मनामध्ये आला. भगवान म्हणतात, तर लोहितच्या, तुला काय वाटते, तू या साल वाटिकेमध्ये राहतो ना? तो म्हणाला, हो गौतम, ही जी साल वाटिका आहे, ही साल वाटिका प्रसेनजित राजाने मला दान दिलेली आहे. मी या साल वाटिकेमध्ये राहतो. समजा जो कोणी लोहितचं म्हणेल की लोहितचं ब्राह्मण साल वाटिकेमध्ये राहतो, समजा एखादा येऊन असा म्हणतो की हा लोहितचं ब्राह्मण या साल वाटिकेमध्ये राहतो, त्याने साल वाटिकेतील सर्व मालमत्ता आणि मिळकत एकट्यानेच घ्यावी, दुसऱ्याला देऊ नये. तो तुझ्यावर अवलंबून राहणाऱ्या लोकांना भयदायक होईल की नाही? म्हणजे भगवान बुद्ध असे छोटे छोटे उदाहरण देऊन समजावून सांगण्याची कला आहे बघा भगवान बुद्धांकडे. मोठा उपदेश करत नाहीत, असे छोटे छोटे उदाहरण देऊन त्याच्या मनातील तो विचार बाहेर काढतात. तर एखादा
व्यक्ती आहे जो तुझ्यावरती अवलंबून आहे, त्याने असा विचार केला की बा हा लोहितच्या ब्राह्मण या सालवाटिकेमध्ये राहतो, या सालवाटिकेमधील सर्व मालमत्ता आणि मिळकत त्याने एकट्यानेच घ्यावी, मला देऊ नये, म्हणजे दुसऱ्याला देऊ नये. असं जर तुम्ही केलं तर तुझ्यावर जे लोक अवलंबून आहेत त्यांच्या मनामध्ये भय उत्पन्न होणार की नाही? भय उत्पन्न होईल ना. तुमच्याही जीवनामध्ये जर असा एखादा प्रसंग आला तर तुमच्याही मनामध्ये भय उत्पन्न होईल ना, की काय हा माणूस आहे, एकटाच करतो, मला सांगत नाही, एकटाच करत आहे. मनामध्ये भीती उत्पन्न होईल, मनामध्ये भय उत्पन्न होईल. तर भगवान म्हणतात, म्हणजे तो म्हणतो की हो गौतम, त्याच्या मनात तर भयदायक उत्पन्न होईल. भयदायक असला म्हणजे तो त्याच्या हिताची काळजी करेल की नाही, त्याचं तो हित साधू शकेल का? तर तो म्हणाला, नाही गौतम, ज्याच्या मनामध्ये भीती आहे तो स्वतःचं हित करू शकतो का? नाही करू शकत ना. समजा तुमच्या मनामध्ये खूप भयानक घबराहट, भीती उत्पन्न झाली असेल, भय उत्पन्न झालं असेल, तर तुम्ही स्वतःचं मंगल करू शकता का? नाही करू शकत. अगदी त्या उदाहरणाप्रमाणे ज्याने बघा त्या पहाडावरून उडी मारली, मनामध्ये भीती होती, कशाची तरी भीती होती, भय होतं, त्याच्यामुळे त्या भयामुळे, भीतीमुळे त्याला स्वतःच्या जीवनाबद्दल मंगल करावं हा विचार सुद्धा आला नाही आणि बिचाऱ्याने उडी मारली. म्हणजे मनात जर भय असेल ना, मनात जर भीती असेल, तो व्यक्ती स्वतःचं मंगल करू शकत नाही. बघा इथे भगवान बुद्ध म्हणतात, तर मग ज्याच्या मनामध्ये भय आहे तो स्वतःचं हित करू शकेल का? तो म्हणतो, नाही गौतम, तो त्याचं हित करू शकणार नाही. जो त्यांच्या हिताची काळजी वाहणार नाही तर त्याचं चित्त मैत्रीयुक्त असेल की वैरयुक्त असेल? ज्याच्या मनामध्ये भीती आहे त्याच्या मनामध्ये मैत्री कशी उत्पन्न होईल? कारण तो भीतीमध्ये आहे ना. त्याच्या मनामध्ये जर भय असेल तर नक्कीच त्याच्या मनामध्ये वैरत्व उत्पन्न होईल, दुश्मनी उत्पन्न होईल. तर भगवान बुद्धाला विचारतात, तो म्हणतो, भगवान, त्याच्या मनामध्ये मैत्री थोडी येणार आहे. जिथं भय आहे तिथं वैर आहे, जिथं वैर आहे तिथं भय आहे. भगवान, त्याच्या मनामध्ये वैरत्वच उत्पन्न होईल. वैरयुक्त जे चित्त असेल म्हणजे त्याचे विचार हे बरोबर असतील की चूक असतील. आता ज्याच्या मनामध्ये भयानक दुश्मनी आहे, वैरत्व आहे, दुश्मनी आहे, भय आहे, वैरभाव आहे, राग आहे, त्याच्या मनामध्ये चांगला विचार येईल का? त्याच्या मनात चांगला विचार येईल का? नक्कीच नाही ना. जो एकदम पेटलेला आहे रागाने, त्याला तुम्ही मनाबरोबर अरे भाऊ बस 10 मिनिट ध्यान कर, तो करेल का ध्यान? नाही करणार. म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात की जर ज्याच्या मनामध्ये वैरत्व उत्पन्न झालं, राग उत्पन्न झाला, त्याच्या मनामध्ये चांगला विचार येईल की वाईट विचार येईल? तो काय म्हणतो, भगवान, चांगला विचार तर शक्यच नाही आहे, त्याच्या मनामध्ये चुकीचाच विचार उत्पन्न होईल. ज्याचे विचार चूक असतील, ज्याचे विचार चूक असतील, त्याला 2च गतीपैकी एकच गती मिळणार असे म्हणतो. एक तर तो मेल्यानंतर नरकात जाईल, नाहीतर दुसरा त्याला एखाद्या जनावराचा जन्म मिळेल, असे भगवान त्याला सांगतात. जो चुकीचा विचार करतो ना, जो चुकीचा विचार करतो त्याला फक्त 2 पैकी एकच गती मिळेल मेल्यानंतर. एक तर मेल्यानंतर तो नरकात जाईल, नाहीतर त्याला एखाद्या प्राण्याचा जन्म मिळेल, असं भगवान त्याला सांगतात. असं सांगतात आणि म्हणतात, जर तुला काय वाटते लोहितचा, हा जो कौशल देशाचा जो प्रसेनजित राजा आहे, त्या प्रसेनजित राजाने तो काशी आणि कौशल देशामध्ये राहतो. त्याने जर काशी आणि कौशल देशाची मालमत्ता एकट्यानेच घ्यावी, दुसऱ्याला देऊ नये, तर तो जे तू दुसरे राज्यावर अवलंबून राहता त्यांना ते भयदायक होईल की नाही प्रजेच्या मनामध्ये? प्रजा काय विचार करेल? एक दुसरं उदाहरण दिलं. हा प्रसेनजित राजा कसा आहे, हा कौशल आणि काशी देशाची मालमत्ता एकटाच घेत आहे, प्रजेमध्ये वाटत नाही, प्रजेला देत नाही, एकटाच घेत आहे, असा विचार करून ही जी जनता आहे या जनतेच्या पण मनामध्ये भय उत्पन्न होईल ना. तो म्हणाला की हो भगवान,
जनतेच्या मनामध्ये वैरत्व उत्पन्न होईल. म्हणजे जिथे भय उत्पन्न झालं तिथं वैरत्व आलं, जिथं वैरत्व आलं तिथे भय उत्पन्न होते. बघा, हे सोबत सोबतच आहेत. वैर जिथे आहे तिथं भय आहे, तिथं भय आहे तिथं वैरत्व आहे. अशा प्रकारे जो त्यांच्या हिताची काळजी वाहणारा नाही, त्याचे चित्त मैत्रीयुक्त असेल की वैरयुक्त असेल. अरे ज्याच्या मनामध्ये वैरत्व आहे तो मैत्री भावना कसा करेल? तो तसं रागाच्या भरामध्ये असं हात मोठी बांधून लाल बुंद होऊन मारायचाच प्रयत्न करेल ना, तो मैत्री करू शकत नाही. मग असा व्यक्ती मैत्री करणार नाही, त्याच्या मनामध्ये काय चुकीचा विचार उत्पन्न होईल. तर बुद्ध पुढे म्हणतात, वैरयुक्त चित्त असल्यावर त्याचे विचार बरोबर असतील की चूक असतील? तर तो म्हणतो, भगवान, त्याचे विचार सुद्धा हे चुकीचेच असतील. ज्याचे विचार चूक असतात त्याला 2 गतींपैकी एकच गती मिळणार असे मी म्हणतो. एक तर मेल्यानंतर तो नरकात जाईल, नाहीतर मेल्यानंतर त्याला एखाद्या प्राण्याचा जन्म मिळेल. याप्रमाणे लोहितचा जो कोणी म्हणेल की लोहितचं ब्राह्मण सालवाटिकेमध्ये राहतो, त्याने सालवाटिकेतील सगळी मालमत्ता आणि मिळकत एकट्यानेच घ्यावी, दुसऱ्याला देऊ नये, असा जर विचार त्याने केला तर त्याच्या बाबतीमध्ये पण अशीच परिस्थिती निर्माण होईल. कारण भय उत्पन्न झालं, तिथं वैरत्व आलं, वैरत्व आलं तिथं मैत्री संपली, प्रेम संपलं, करुणा संपली आणि चुकीचा विचार उत्पन्न झाला. आणि जो व्यक्ती चुकीचा विचार करतो, भगवान म्हणतात त्याला मेल्यानंतर, म्हणजे त्याला सांगत आहेत की त्याला मेल्यानंतर एक तर 2 गतींपैकी एक तर त्याला नरकात जावं लागेल, म्हणजे त्याला नरक यातना मिळतील, नाहीतर त्याला प्राण्यांचा जन्म मिळेल, असं भगवान त्याला म्हणतात. आणि अशा प्रकारे त्या अगदी याप्रमाणे कौशल देशाचा राजा प्रसेनजिताच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. म्हणजे प्रसेनजित राजाने पण जरा असाच विचार केला तर, की माझ्याकडे मिळकत आलेली आहे, मी कशाला देऊ या लोकांना? माझ्याकडे काशी आणि कौशल देशात उत्पन्न आहे, सोनं आहे, चांदी आहे, मिळकत आहे, मी कशाला दुसऱ्यांना देऊ? असा जर त्याने विचार केला तर त्याच्याही बाबतीमध्ये असंच घडेल, असं भगवान बुद्धाला समजावून सांगतात. अशा प्रकारे जो त्याची काळजी वाहणार नाही त्याचं चित्त वैरयुक्त असणार, आणि वैरयुक्त झालेलं चित्त चुकीचाच विचार करणार. आणि जो चुकीचा विचार करतो, मेल्यानंतर त्याला एकतर नरक यातना मिळतील, नाहीतर मेल्यानंतर त्याला प्राण्याचा जन्म मिळेल, असं त्याला समजून सांगतात भगवान बुद्ध. अशा प्रकारे अरे लोहितच्या, अशा प्रकारे या जगामध्ये निंद्य असे 3 शास्त्र आहेत. भगवान म्हणतात या जगामध्ये निंद्य म्हणजे ज्याची लोक निंदा करतात, ज्याची लोक थट्टा करतात, ज्याची निंदा करतात, थट्टा करतात, असे 3 प्रकारचे शास्त्रे आहेत. शास्त्रे याचा अर्थ इथं असा होतो, उपदेश करणारे. उपदेश करणारे 3 प्रकारचे उपदेशक असतात. आता तुम्ही पण पाहता ना टीव्हीवर अनेक आहेत. तुम्ही फक्त सकाळी उठल्याबरोबर ते चॅनल सुरू करा. कोणतं? ते आस्था काय नावाचं चॅनल, धार्मिक चॅनल सुरू करा. सकाळी एक व्यक्ती तिथे बसलेला असतो, तो उपदेश करतो. असे उपदेश करणारे हजारो आहेत या भारतामध्ये, या जगामध्ये हजारो आहेत, शेकडो आहेत. भगवान बुद्धांनी या लोकांचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. जे लोक उपदेश करतात लोकांना, अशा उपदेश करणाऱ्या लोकांचे 3 निंद्य प्रकार आहेत, की अशा प्रकारात त्यांची निंदा होते, त्यांची थट्टा होते. कोणते ते प्रकार आहेत? तर बघा, पहिला जो प्रकार आहे, या जगात निंद्य म्हणजे ज्याची निंदा होते बघा लोकांकडून, या जगात निंद्य असे 3 शास्त्रे आहेत. त्यांची कोणी निंदा केली तर ती खरी, योग्य, धार्मिक आणि निर्दोष होईल. म्हणजे जर तुम्ही त्याची निंदा केली ना, ते खोटे ठरणार नाही. बरं, म्हणजे एखादा व्यक्ती उपदेश करत आहे, पण त्या व्यक्ती जर कोणी निंदा केली ना, की अरे याचा उपदेश असाच आहे, असाच आहे, तर ते खरं ठरते.
ते खरं ठरते, कारण त्याची केलेली निंदा ही खरी असते. पण ते 3 प्रकारचे निंदे शास्ता कोणती आहेत? त्यापैकी पहिला आहे लोहितच्या. एका शास्त्यास ज्याकरिता तो घरातून बाहेर पडून प्रवज्जा घेतो त्याला श्रामान्य मिळत नाही. पहिला उपदेशक कसा आहे? तो घरदार सोडून प्रवज्जा घेतो, त्याला श्रामान्य मिळत नाही. तरी पण श्रामान्य म्हणजे काय? मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं ना, दुःखमुक्तीचं फळ आध्यात्मिक ज्ञान. आध्यात्मिक ज्ञान बघा, काही काही जण असतात ना उपदेश करणारे, आध्यात्मिक ज्ञान प्राप्त नाही झालं पण लय मोठा मोठा उपदेश करतात. तो बघा काही दिवसांपूर्वी, आता तो आहे की नाही माहीत नाही, तो एक जण होता, तो लोकांचे दुःख दर्द दूर करायचा आणि म्हणायचा, तुम्ही समोसा खाल्ला का म्हणे? तो म्हणायचा हो. कोणत्या चटणी सोबत? हिरवी चटणी सोबत. अगली बार बोले लाल चटणी के 7 समोसा खाओ, तुम्हाला दुःख दर्द दूर हो जाए. अरे म्हणलं हे काय गडबड? तो काय त्याचं नाव मला आठवत नाही, होता बघा कसा. हा, निरंकारक कोण असा होता कोणीतरी. हा, असा कोणीतरी होता. तो एक जण तर आहेच की नाही, तो बागेश्वर धामवाला. हा, डायरेक्ट हनुमानासोबत त्याचा कॉन्टॅक्ट असते बघा. हा, लिहितो तसा, ते लिहितो क्या दर्द आहे तुम्हाला असं लिहितो आणि मग त्याच्या ते जे पंटर त्याचे असतात, त्याचं पंटर त्या बघा असतात, सांगतो असं लिहितात बरोबर. हा, म्हणजे त्याचा कॉन्टॅक्ट आहे बघा. आता खरोखर त्याला माहीत आहे हनुमानाचा कॉन्टॅक्ट आहे की नाही माहिती नाही, लोक विश्वास ठेवतात बघा. असे अनेक लोक आहेत, अनेक उपदेश करणारे. यापैकी पहिला जो निंदशास्त्र आहे की त्याची निंदा होते तो आहे एका शास्त्यास ज्याकरिता तो घरातून बाहेर पडून प्रवज्जा घेतो पण त्याला श्रामान्य मिळत नाही, त्याला कोणतं आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होत नाही, त्याला कोणतं धार्मिक ज्ञान प्राप्त होत नाही. असा श्रामान्य मिळाले नसतानाही याने तुम्हा सुख होईल, याने तुमचं हित होईल असं म्हणून तो श्रावकांना धर्म शिकवतो. कोणता? पहिला कोणता शास्त्र आहे? उपदेशक. काहीच प्राप्त नाही, घरदार सोडलं, गृहत्याग केला, पण त्याला कोणतं सामान्य फळही मिळालं नाही, कोणतं आध्यात्मिक ज्ञानही नाही, काहीच नाही. पण तो काय म्हणतो? असं केल्याने तुम्हाला सुख मिळेल, तसं केल्याने तुमचं हित होईल असे म्हणून तो श्रावकांना त्यांच्या त्या दरबारामध्ये श्रावकांना धर्म शिकवतो. त्याचे ते श्रावक ऐकत नाहीत, त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत, ज्ञान मिळवून आपले चित्त स्थिर करीत नाहीत, त्या शास्त्राचा उपदेश सोडून ते निघून जातात. हा पहिला प्रकार. पहिला प्रकार कोणता? त्याला ज्ञान प्राप्त नाही, उपदेश करत आहे पण लोक त्याचं ऐकतही नाही, त्याचं काहीच ऐकत नाही, चित्त स्थिर करून कोणतं ज्ञानही घेत नाही आणि त्याचा उपदेश न ऐकताच ते निघून जातात. त्या शास्त्राची अशी कोणीतरी निंदा करावी. कशी निंदा करावी? बघा, ज्याकरिता घरातून बाहेर पडून तू प्रवज्जा घेतली, तुला श्रामान्य फळ मिळालं नाही, ते श्रामान्य फळ मिळाले नसताना तू म्हणतो याने तुम्हाला सुख मिळेल, त्याने तुमचं हित होईल असे म्हणून तू श्रावकांना धर्म शिकवतो. तुझे ते श्रावक तुझं ऐकत नाही, तुझ्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत, ज्ञान मिळवून आपले चित्त स्थिर करीत नाहीत आणि तुझा उपदेश सोडून देऊन तू ते निघून जात आहेत. अगदी स्वतःचं शेत सोडून दुसऱ्याच्या शेतामध्ये हमाली करणे असा हा प्रकार आहे. भगवंत सांगतात पहिला प्रकार. म्हणजे लोक त्याची निंदा करतात आणि करतात ना, आजही करतात ना, लोक निंदा करतात ना आजही. एक तर फेसबुकला बघितलं मी, तो कोणता महाराज आहे माहित नाही, दूर त्याचे श्रावक बसलेले असतात, काय क्या हो गया तुमको, क्या हो गया? ते महाराज जी मेरा सर बहुत दुख रहा है, बहुत दुख रहा है. तो काय करतो? हु हु, देखो अभी दुख रहा है सर, नहीं नहीं दुख रहा है, अच्छा हो गया. अरे तर कोणता महाराज मला माहित नाही बा. असे असे वेगवेगळे मार्केटमध्ये नवीन नवीन बाबा येत राहतात. अरे असा करतो हु करून, हो आता दुखत आहे का डोकं? नाही. म्हणजे MBBS डॉक्टर लोकांनी राजीनामा द्यावा. हा, असे नवीन बाबा येतात बघा, नवीन बाबा, काय सांगा. तर असाच हा पहिला प्रकार आहे. स्वतःला सामान्य फळ प्राप्त झालं नाही, स्वतःला कोणतं आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालं नाही, पण लोकांना
उपदेश करतात की हे खरं आहे, याने तुमचं सुख होईल, तुमचं हित होईल, पण लोक त्याचं ऐकत नाही. हा काय प्रकार झाला? स्वतःचं शेत सोडून दुसऱ्याच्या शेतामध्ये हमाली करणं. तर लोक याची निंदा करतात बघा. दुसरा, हा लोहितच्या, हा झाला एक निंदाशास्त्र होय. त्याची कोणी निंदा केली तर ती खरीच ठरते. पुन्हा लोहितच्या, एका शास्त्रात ज्याकरिता तो घरातून बाहेर पडून प्रवज्या घेतो, श्रामान्य मिळत नाही, ते श्रामान्य मिळत नसताना याने तुम्हास सुख होईल, तुमचे हित होईल, असे श्रावकांना धर्म शिकवतो. त्याचे चित्त स्थिर करतात. तो श्रावकांना धर्म शिकवतो आणि त्याचे जे श्रावक आहेत ते त्याच्या बोलण्याकडे आता लक्ष देतात. पहिला प्रकार कोणता? लक्ष देत नाहीत. दुसऱ्या प्रकारामध्ये लक्ष देतात. दुसरा प्रकार आहे त्याच्या बोलण्याकडे लक्ष देतात, ज्ञान मिळवून आपले चित्त स्थिर करतात, त्याच्या शास्त्राचा उपदेश सोडून जात नाही, त्याची अशी निंदा करावी. पहिल्या प्रकारामध्ये सोडून जातात, पण दुसऱ्या प्रकारामध्ये काय आहे? त्याला ज्ञान प्राप्त झालेले नाही, पण लोक त्याचं ऐकतात. लोक त्याचं ऐकतात, त्याचं ग्रहण करतात उपदेश. अशाही उपदेशकाची निंदा करतात. कशी? तू ज्याकरिता घरातून बाहेर पडून प्रवज्या घेतली, तुला सामान्य फळ मिळालं नाही, तुला कोणतं आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालेलं नाही, तरी पण तू म्हणतो श्रावकांना याने तुमचं सुख होईल, याने तुमचं हित होईल, असे म्हणून तू श्रावकाला धर्म शिकवतो. तुझे जे श्रावक ऐकतात त्या तुझ्या बोलण्याकडे लक्ष देतात, ज्ञान मिळवून आपले चित्त स्थिर करतात, तुझा उपदेश सोडून जात नाही. ज्याप्रमाणे आपले शेत सोडून दुसऱ्याचे शेत पेरण्याचा विचार करावा, त्याप्रमाणे तुझे हे पापी लोभी आचरण आहे. अशा प्रकारे त्याची निंदा करतात. बरोबर आहे ना? ते स्वतःला काही ज्ञान प्राप्त झालं नाही, पण ते असं दाखवायचं की मला खूप ज्ञान प्राप्त झालेलं आहे. स्वतःला कोणतं आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालं नाही, पण असं दाखवायचं मला खूप आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालेलं आहे, आणि लोकांना सांगायचं हे केलं तुमचं हित होईल. आणि बिचारे लोक म्हणजे कधी कधी लोकांची पण दया येते बघा. लोकही दया येते. आता बघा, ते मागच्या वेळी ते पुण्यामध्ये एक प्रकरण घडलं, त्याचं काय नाव होतं? अशोक खरात. हे बरोबर आहे ना? अशोक खरात नाव होतं ना? माहिती आहे तुम्हाला? म्हणजे मला कधी कधी त्या अशोक खरात बद्दल मला राग नाही येत, त्याच्याबद्दल मला राग नाही येत. मला राग येतो त्या महिलांचा, त्या पुरुषांचा, की एवढे शिकून सुद्धा ते लोक त्याच्या नादी लागले. अशा लोकांची आम्हाला दया येते. थोडी जरा विचार करत नाही, अरे हा कसा उपदेशक आहे, कसा आहे, थोडाही विचार करत नाही बिचारे. म्हणजे केवळ त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेतला जातो बघा. असे अनेक मार्केटमध्ये बाबा आहेत, बुवा, महाराज, अनेक लोक आहेत बघा. त्यांच्यामध्ये हा एक प्रकार आहे. स्वतःला कोणतं ज्ञान प्राप्त झालं नाही, पण लोकांना सांगतात की यानं गेलं, हे असं केलं तर तुमचं हित होईल, तसं केलं तर तुमचं कल्याण होईल. त्याची पण लोक निंदा करतात. कशी निंदा करतात? की स्वतःला तर काही ज्ञान प्राप्त झालं नाही, पण लोकांना मोठा मोठा उपदेश करतो बघा. मोठा मोठा उपदेश करतो. हा कोणता प्रकार झाला? म्हणजे आपले शेत सोडून दुसऱ्याच्या शेताची पेरणी करायची. हा झाला पापी लोभी आचरण झालं. बरोबर आहे ना? पापी आहे, लोभी आचरण आहे, लोकाला फसवणं आहे स्वतःच्या लोभासाठी, की मला थोडा पैसा मिळावा, लोकांनी मला हात जोडावे, लोकांनी माझा मान सन्मान करावा, एवढा यासाठी लोकांना फसवणे, लोकांना खोटा उपदेश करणे, हे पापी आणि लोभी विचार आहे, असं म्हणून लोक त्याची निंदा करतात बघा. हा दुसरा प्रकार आहे. तिसरा प्रकार बुद्ध सांगतात, पुन्हा लोहितच्या एका शास्त्रात ज्याकरिता तो घरातून बाहेर पडून प्रवज्या घेतो, श्रामान्य फळ मिळवतो, ते श्रामान्य फळ मिळवले असता याने तुमचं सुख होईल, याने तुमचं हित होईल, असे म्हणून तो श्रावकांना धर्म शिकवतो. पहिल्या दोन्हीही प्रकारामध्ये त्याला कोणतं ज्ञान प्राप्त झालेलं नाही आहे, पण हा तिसरा प्रकार कसा आहे? त्याला सामान्य फळ प्राप्त झालं, त्याला आध्यात्मिक ज्ञान सुद्धा प्राप्त झालं,
आणि तो लोकांना म्हणतो याने तुमचं सुख होईल, याने तुमचं हित होईल असे म्हणून तो श्रावकांना धर्म शिकवतो. तर बघा हे चांगलं आहे ना. आता ही गोष्ट चांगली आहे ना. जर एखाद्या श्रमणाला आणि एखाद्या ब्राह्मणाला जर कुशल उत्पन्न झालं, श्रामान्य फळ प्राप्त झालं, आध्यात्मिक ज्ञान खरंच, बरं खोटं नाही, खरंच प्राप्त झालं, तो लोकांना सांगत आहे अरे बाबांनो यामध्ये तुमचं हित आहे, अरे बाबांनो याच्यामध्ये तुमचं हित आहे, तुमचं कल्याण आहे, असं तो तळमळीने सांगतो. पण त्याचे ते श्रावक त्याचं ऐकत नाही, त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत, त्याचं ज्ञान मिळवून आपलं चित्त स्थिर करत नाहीत, शास्त्राचा उपदेश सोडून निघून जातात. त्या शास्त्राची अशी निंदा व्हावी, अरे श्रमणा तू ज्याकरिता घरातून बाहेर पडून प्रवज्ञा घेतली, तू सामान्य फळ मिळवलं, आध्यात्मिक ध्यान मिळवलं, याने तुमचं सुख होईल असं तू म्हणतो आणि श्रावकांना धर्म शिकवतो. अरे पण तुझे श्रावक तुझं काही ऐकत नाही, तुझा उपदेश सोडून निघून जातात. ज्याप्रमाणे जुने बंधन तोडून नवे बंधन करावे, त्याप्रमाणे तुझे हे आचरण सुद्धा लोभी आहे असं मी म्हणतो. कारण एक जण दुसऱ्याचं काय भलं करणार असं म्हणून पण त्याची निंदा केली जाते. बघा हाय नो, अशी सुद्धा निंदा केली जाते. म्हणजे चांगलं पण सांगितलं तरी पण निंदा होते. बघा, आणि आपल्याकडे प्रकार काय, चमत्कार को नमस्कार असा प्रकार आपल्याकडे आहे ना. जोपर्यंत चमत्कार दाखवणार नाही तोपर्यंत कोणी नमस्कार करत नाही. आता मी पण जरी एखादा चमत्कार दाखवला ना तर इथं गर्दी पुरणार नाही, पण जागा राहणार नाही. अरे बाबा त्या धम्मानं भजत चमत्कार येते, त्या धम्मानं भंतेजीला चमत्कार येते असं म्हणून येतील विचार आणि मला भविष्य सांगतील माझं, मला भविष्य सांगा म्हणतील, असं अमकं ढमकं करतील. चमत्कार को नमस्कार असा प्रकार आहे बघा सध्या. तर भगवान बुद्ध म्हणतात हा जो तिसरा प्रकारचा शास्त्र आहे याची सुद्धा निंदा केली जाते आणि ही निंदा सुद्धा त्यासाठी कारणीभूत ठरते. बघा असे 3 प्रकार आहे. पहिल्या प्रकारामध्ये त्याला ज्ञान प्राप्त झाले नाही तरी पण तो लोकाला उपदेश करतो, पण लोक त्याचं ऐकत नाही. दुसऱ्या प्रकारामध्ये पण त्याला ज्ञान प्राप्त झालेलं नाही, आध्यात्मिक ज्ञान नाही, तरी पण तो लोकांना सांगतो, पण लोक त्याचं ऐकतात. तो जे म्हणतो त्याप्रमाणे आचरण करतात. हा दुसरा प्रकार आहे. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये त्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, सत्य ज्ञान, त्याला धर्माचं ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालं आणि तो लोकांना सांगतो, पण बिचारे लोक त्याचं ऐकत नाही. आम्ही सुद्धा, आम्हाला माहीत झालं बा हे दगड आहे याला हात नका जोडू, हे दगड आहे याला हात नका जोडू, लोक आमचं ऐकत नाही. म्हणजे आम्हाला माहित आहे की बा ते दगड आहे, फक्त सिंदूर लावलेला आहे, तो कोणता देव नाही आहे. लोक काय म्हणतात, हा चला वा तिकडं, तुम्हाला काय माहित आहे म्हणतात. आता आम्ही त्या भीमटेकडीला फिरायला जातो, आम्ही संध्याकाळी वॉकिंग करायला, तर त्या रस्त्याने एक रोड जो त्या बुद्ध लेणीकडे जातो ना, इकडे बुद्ध लेणीकडे जातो आणि एक त्या 7 नंबरच्या लेणीकडे इकडे जातो. बघा तो टी पॉइंट आहे, त्या टी पॉइंटच्या बाजूलाच एक असा मोठा दगड होता. काही दिवसांपूर्वी फक्त दगडच होता, कोणीतरी त्या दगडाला सिंदूर लावला. तुम्ही कधी गेले तर बघा, असं डाव्या साईडला सिंदूर लावला, त्या दगडाला सिंदूर लावला, त्याच्यावरती हार टाकला, खाली 2-3 फुलं ठेवले, एक नारळ ठेवलं. बघा मी रोज ते पाहतो, हे कोण आहे असा, म्हणजे दगडाला सिंदूर लावून दगडाचा देव केला. आता आम्ही किती जरी बोललो हा दगड आहे, याला सिंदूर लावून तुम्ही याचा कसा देव केला, लोक काय म्हणतील, तिकडे वा, तुम्हाला काय जास्त समजते का, हे देव आहे म्हणतात. म्हणजे ज्यानं सत्य सांगितलं ना त्याची पण लोक निंदा करतात. बघा असं आहे. आम्हाला पण कधी कधी अशा निंद्याला समोर जावं लागतं. तर हा एक प्रकार आहे बघा. तर अशा प्रकारे हे 3 प्रकारचे निंद्य शास्त्र आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. तेव्हा असे भगवान बोलल्यावर लोहितच ब्राह्मण भगवंताला म्हणाला, गौतमा या सर्वाची निंदा तर होते भगवान, पण असा कोणी आहे का की ज्याची निंदा होत नाही. भगवान गौतम अनिंदनीय असा या जगात कोणी शास्त्र आहे का,
अनिंदनीय की ज्याची कोणी निंदा करू शकत नाही, ज्याची कोणी थट्टा करू शकत नाही, एक गंमत, फक्त गंमत म्हणून पण कोणी बोलू शकत नाही असा अनिंदनीय शास्ता असा कोणीतरी आहे का? तेव्हा भगवान बुद्ध त्याला उपदेश करतात, होय लोहितच्या, असा अनिंदनीय एक शास्ता उपदेशक सुद्धा या जगामध्ये आहे. तो विचारतो कोणता? मग बुद्ध त्याला तोच उपदेश करतात की एक कुल पुरुष, एक गृहस्थ, त्याच्या मनामध्ये बुद्धाबद्दल श्रद्धा उत्पन्न होते आणि श्रद्धा उत्पन्न झाल्यानंतर मग तो डोक्यावरचे केस काढतो, दाढी मिशीचे केस काढतो, अंगावरती काश्या वस्त्र परिधान करतो आणि विचार करतो की आता मी सुद्धा ध्यान मनन चिंतन करून एकदम सदाचार जीवन जगेल. आणि मग तो ध्यान मनन चिंतन करतो. ध्यान मनन चिंतन करता करता तो शील संपन्न होतो. म्हणजे प्राणी हिंसा करत नाही, चोरी करत नाही, व्यभिचार करत नाही, खोटं बोलत नाही, मद्यपान करत नाही, तो शील संपन्न होतो. त्यानंतर ध्यान मनन चिंतन करता करता तो आपल्या या पंच इंद्रियांवरती संयम बाळगतो, इंद्रिय संवर युक्त होतो. अगदी त्याप्रमाणे ध्यान मनन चिंतन करता करता भोजन मतयुता, जेवणावरती संयम बाळगतो. ध्यान मनन चिंतन करता करता आपल्या या आपल्या त्याला म्हणतात स्मृतिवान बनतो, कायेला जाणतो, कायेवर होणाऱ्या वेदनेला जाणतो, चित्ताला जाणतो आणि चित्तात उत्पन्न होणाऱ्या धर्माला जाणतो. त्याला म्हणतात 4 प्रकारच्या पස්සना स्मृतिवान होतो, अप्रमादी होऊन जीवन जगतो. आणि असं करता करता समाधीच्या मार्गाने, तुम्हाला मी काल पण सांगितलं, समाधीच्या 8 पायऱ्या, त्या 8 पायऱ्याने जातो. प्रथम पायरी म्हणजे प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, चतुर्थ ध्यान, आकाशैतायतन ध्यान, वियानैचायतन ध्यान, त्यानंतर आकिंचनायतन ध्यान आणि नेव सय्या ना सय्या आयतन ध्यान. हे ध्यानाच्या 8 पायऱ्या आहे. या 8 पायऱ्यांचा अभ्यास करता 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 तो दुःखमुक्तीच्या पहिल्या पायरीला श्रोतापन्न होतो, सकृदागामी होतो, अनागामी होतो आणि सरते शेवटी दुःखमुक्तीच्या मार्गातील 4थी पायरी ज्याला म्हटलेलं आहे अरहंत, दुःखमुक्त अरहंत होतो, दुःखमुक्त होतो. अशा प्रकारे लोहितच्या, ज्याच्यामुळे लोहितच्या असा हा दुःखमुक्त श्रावक अशा तऱ्हेने मोठेपण मिळवतो. तो जिथे कुठे जातो, ब्राह्मण सभेमध्ये जाओ का क्षत्रियांच्या सभेमध्ये जाओ का वैश्यांच्या सभेमध्ये जाओ का शूद्रांच्या सभेमध्ये जाओ, त्याचा सन्मानच होतो. बघा का सन्मान होतो? कारण तो शीलवान आहे, तो इंद्रिय संवराने युक्त आहे, तो स्मृतिवान आहे, तो भोजनामध्ये मर्यादा जाणतो, तो अप्रमादी होऊन जीवन जगतो, स्वतःही स्वतःचं कल्याण करतो आणि दुसऱ्यांना उपदेश करतो. बघा, तर असा एखादा श्रमण दुःखमुक्त झालेला तो ब्राह्मणांच्या सभेमध्ये गेला काय, क्षत्रियांच्या सभेमध्ये गेला काय, वैश्यांच्या सभेमध्ये गेला काय किंवा शूद्रांच्या सभेमध्ये गेला काय, तो जिथे कुठे जाईल त्याचा सन्मानच होतो. लोक त्याचं ऐकतात, त्याने सांगितल्याप्रमाणे धर्माचं आचरण करतात. अशा प्रकारे कोणी त्याची निंदा करत नाही, कोणी त्याची थट्टा करत नाही, गंमत म्हणून सुद्धा लोक त्याला कोणी बोलत नाही, असा त्याचा सन्मान होता. बघा, कारण सन्मान तर भगवान बुद्धांचा पण आहे ना. ब्राह्मणांनी भगवान बुद्धाचा सन्मान केला, क्षत्रियांनी भगवान बुद्धाचा सन्मान केला, वैश्यांनी भगवान बुद्धाचा सन्मान केला आणि शूद्रांनी तर हात जोडून अभिवादन केलं. बघा, भिक्षू झाले, अरहंत झाले. हा जो सन्मान आहे, हा सन्मान दुसऱ्या कोणत्या श्रमणाला प्राप्त झाला नाही. असे ते महाश्रमण भगवान बुद्ध होऊन गेले की यांचा सन्मान सगळीकडे होतो, कोणीच त्याची निंदा करत नाही, कोणी त्याची थट्टा करत नाही. असे ज्याच्यामुळे लोहितच्या श्रावक अशा तऱ्हेचा मोठेपणा मिळवू शकतो, तो शास्ता अनिंदनीय आहे असे भगवान म्हणतात. कोण? जो दुःखमुक्त झालेला शास्ता आहे, असा शास्ता अनिंदनीय आहे. त्याची कोणी निंदा केली तरी सुद्धा ती निंदा नेहमी खोटी असते, अयोग्य असते, अधार्मिक असते आणि अनुचित असते. कारण भगवान बुद्धाची पण निंदा केली ना,
भगवान बुद्धाची सुद्धा निंदा केलेली आहे, पण ती निंदा कशी असते? खोटी असते. कारण एखादा व्यक्ती जर चांगलं आचरण करत असेल ना, लोक काहीतरी खुपसट काढतात, त्याच्याबद्दल अपप्रचार करतात, पण अपप्रचार हा नेहमी खोटा असतो बघा, नेहमी खोटा असतो. अगदी त्याप्रमाणे त्याची जर कोणी निंदा केली तर ती खोटी, अयोग्य असते, अधार्मिक असते आणि अनुचित असते. असे भगवान म्हणल्यावर लोहितचे ब्राह्मण भगवंतांना म्हणाला, ज्याप्रमाणे एखाद्या पुरुषाने नरकाच्या कड्यावरून पडणाऱ्या मनुष्याचे केस धरून त्याला वर ओढून निर्भय जागी ठेवावे, त्याप्रमाणे भगवंतांनी नरकाच्या कड्यावरून पडणाऱ्या मला ओढून निर्भय जागी ठेवलेले आहे. किती सुंदर उपमा दिली बघा. अशा प्रकारे वा गौतम वा, ज्याप्रमाणे गौतम एखाद्याने उपडे झालेले सुलटे ठेवावे अथवा डोळस मनुष्यांना वस्तू दिसाव्या म्हणून अंधारात तेलाचा दिवा लावावा, त्याप्रमाणे आपण अनेक तऱ्हांनी धर्माचा उपदेश केलेला आहे. तर हा मी भगवंताला, भगवंताच्या धर्माला आणि भिक्षू संघाला शरण जात आहे. शरण आलेल्या मला आपण आजपासून मरेपर्यंत आपला उपासक म्हणून समजावे. आणि अशा प्रकारे हा लोहित ब्राह्मण सुद्धा भगवंताचा आजीवन उपासक झाला, बुद्ध, धम्म आणि संघाला शरण गेला. अशा प्रकारचे लोहित सूत्र सुद्धा या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. तेव्हा अशा प्रकारे लोहित सूत्र हे सुद्धा आपल्यासाठी फार महत्वाचं आहे, चिंतनात्मक आहे. त्याचं पुढचं जे सूत्र आहे ते आपण पुढील धम्मदेशनेमध्ये घेऊया. तुर्तास आजची धम्मदेशना या ठिकाणी समाप्त होत आहे. आशीर्वाद गाथेने आजची धम्मदेशना आणि धम्म संस्कार समाप्त होत आहे.